नमस्कार मित्रांनो, आज आपण ओपन चॅनलचे मोस्ट इकॉनॉमिकल सेक्शन च बीट बघणार आहोत. अ चॅनल विच गिव्स मॅक्सिमम डिस्चार्ज फॉर गिवन क्रॉस सेक्शनल एरिया अँड बेड स्लोप इज कॉल्ड एज अ चॅनल ऑफ मोस्ट इकॉनॉमिकल क्रॉस सेक्शन. काय जो मॅक्सिमम डिस्चार्ज देतो क्रॉस सेक्शनल एरियाला, जेवढा एरिया असेल त्यात मॅक्सिमम आउटपुट भेटतं, मॅक्सिमम डिस्चार्ज मिळतं, उसको बोलते, त्याला काय म्हणतो आपण, मोस्ट इकॉनॉमिकल चॅनल. काय बोलते उसको? मोस्ट इकॉनॉमिकल चॅनल. समजलं? आता बघा नेक्स्ट कंडिशन फॉर मॅक्सिमम डिस्चार्ज, तो रेक्टँग्युलर सेक्शन. आता बघा हे रेक्टँग्युलर सेक्शन आहे, हे बी असतं, हे पाणी आहे, हे डी असतं. लक्षात आपल्याला काय कंडिशन फॉर मॅक्सिमम डिस्चार्ज ऑफ रेक्टँग्युलर सेक्शन हे विचारते 2 मार्काला. बी इक्वल टू 2D असत. काय असतं? बी इक्वल टू 2D. मग एरियाचा जर विचार केला आपण, एरिया काय असतो रे? बी इंटू डी रेक्टँगलचा. मग 2D इंटू डी म्हणजे मोस्ट इकॉनॉमिकल साठी एरिया काय राहील? 2D स्क्वेअर. आणि आर काय असतं? D/2. आर काय असतं? D/2. आर बोलतो इफेक्टिव्ह मीन रेडियस, D/2. अलग. नंतर कंडिशन फॉर मॅक्सिमम डिस्चार्ज थ्रू ट्रॅपेझिडल. हे असतं बी, इथून ते इतकं असतं एनडी, इथून ते इतकं असतं एनडी. मग हे काय झालं? बी प्लस 2ND. तर ह्याच्यात हा एक फॉर्म्युला असतो, आर इज इक्वल टू D/2. आणि दुसरा काय फॉर्म्युला असतो? टॉप विड्थ डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू वन साइड ऑफ वन इन्क्लाइंड साइड लिहा, किंवा वन साइड ऑफ, काय म्हणू शकतो आपण त्याला? वन ही साइड, ही वन इन्क्लाइंड साइड म्हणू शकतो तुमच्या समजण्यासाठी. म्हणजे ही आता टॉप विड्थ किती आहे? बी प्लस 2ND डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू, हे किती आहे? अंडर रूट ऑफ, त्याचा काय फॉर्म्युला? अंडर रूट ऑफ एन स्क्वेअर डी इंटू अंडर रूट ऑफ एन स्क्वेअर ना, डी इंटू अंडर रूट ऑफ एन स्क्वेअर, डी इंटू अंडर रूट ऑफ एन स्क्वेअर. बरोबर, डी इंटू अंडर रूट ऑफ एन स्क्वेअर. हे मोस्ट इकॉनॉमिकल सेक्शन फॉर ट्रॅपेझिडल सेक्शन. कंडिशन फॉर ट्रॅपेझिडल सेक्शन. सिर्फ कंडिशन भी पूछते 2-2 मार्क, कंडिशन पण विचारते. लक्षात. आता बघा प्रॉब्लेम. डिझाइन अ मोस्ट इकॉनॉमिकल सेक्शन फॉर अ रेक्टँग्युलर चॅनल ऑफ डाटा. डिस्चार्ज किती आहे? 20 मीटर क्यूब पर सेकंड. 20 मीटर क्यूब पर सेकंड. डिस्चार्ज किती आहे? 20 मीटर क्यूब पर सेकंड. वेलॉसिटी ऑफ फ्लो किती आहे? 2 मीटर पर सेकंड. चेझिस कॉन्स्टंट किती आहे? 50. फाइंड द बेड स्लोप. आणि डिझाइन मोस्ट इकॉनॉमिकल सेक्शन म्हणजे बी काढायचं आणि डी काढायचं, बी डी सगळंच काढायचं. आता डिस्चार्ज वरून एरिया इंटू वेलॉसिटी असतं डिस्चार्ज. तुम्हाला याच्यावरून एरिया भेटतो. एरिया इज इक्वल टू 10 मीटर स्क्वेअर. एरिया आला. एरिया क्या रहता? मोस्ट ऑफ इकोनॉमिकल सेक्शन के हिसाब से बी इज इक्वल टू 2D असतं. मग एरिया काय राहील? बी इंटू डी इज इक्वल टू 2D इंटू डी, 2D स्क्वेअर. एरिया इज इक्वल टू काय? 2D स्क्वेअर. एरिया किती आहे? 10 इज इक्वल टू 2D स्क्वेअर.
10/2 5 डिवाइडला गेलं डी स्क्वेअर. तर मग डी इज इक्वल टू किती? रूट काढलं 5चं रूट किती बघा 2 किती 2.23 मीटर. हा मग बी पण काढून घेऊ शकता तुम्ही. बी इक्वल टू 2D 2 इंटू 2.23 4.46 मीटर. नंतर आर काढायचं D/2. हा डी किती आहे 2.23 डिवाइडेड बाय 2. ये भी मोस्ट इकोनॉमिकल से कंडिशन है 1.115 मीटर. आर आलं. आता बघा आता आपल्याला बेड स्लोप काढायचं आहे. यू नो सी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर एस. हा बी किती दिलेलं आहे आपल्याला 2. सी ला डिवाइडला पाठवून द्यायचं. सी किती आहे 50 इंटू अंडर रूट ऑफ आर ला इकडे पाठवून द्यायचं. आर ची व्हॅल्यू किती आहे 1.115 इज इक्वल टू रूट एस. किती येतं हे बघा स्क्वेअर रूट काढून का नुसतं 0.378. त्याचं स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करा. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करा फर्स्ट. वन पॉइंट इंटू टेस पॉवर स्लोपला युनिट नसतं. समजलं. नाव नेक्स्ट प्रॉब्लेम. हा find the bed slope of trapezoidal channel of width 4 मीटर. बी दिलेलं आहे. ट्रॅपेझिडल आहे हे. त्याच्या आधी आपण रेक्टँगल घेऊ. हे सारखे सारखे प्रॉब्लेम होत होते. हा फाइंड द मोस्ट इकॉनॉमिकल क्रॉस सेक्शन ऑफ रेक्टँग्युलर चॅनल सेक्शन टू कॅरी 0.3 मीटर क्यूब पर सेकंड of water when bed slope is 1/1000 आणि चेसिस कॉन्स्टंट दिलेलं आहे 60. बघा आता फाइंड द मोस्ट इकॉनॉमिकल क्रॉस सेक्शन ऑफ द रेक्टँग्युलर. हा डिस्चार्ज दिलेला आहे. हा वॉटर आपले स्लोप दिलेला आहे. आता बघा मित्रांनो फाइंड द मोस्ट इकॉनॉमिकल क्रॉस सेक्शन ऑफ अ रेक्टँग्युलर चॅनल सेक्शन. तुम्हाला माहिती आहे बी इक्वल टू काय असतं 2D. मग एरिया इज इक्वल टू काय राहील म्हणजे 2D इंटू डी 2D स्क्वेअर. एरिया इज इक्वल टू काय राहील 2D स्क्वेअर. लक्षात एरिया इज इक्वल टू काय राहील 2D स्क्वेअर. तर आता बघा आणि आर इज इक्वल टू काय असतं D/2. D/2 म्हणजे किती 0.5 डी. आर इज इक्वल टू 0.5 डी. आता बघा मित्रांनो तुम्हाला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती आहे सी अंडर रूट ऑफ आर एस. सी अंडर रूट ऑफ आर एस. तर आपल्याकडे व्हेलॉसिटी आहे का नाही आहे का व्हेलॉसिटी नाही. तर मग डायरेक्ट फॉर्म्युला वापरला आपण क्यू इज इक्वल टू एरिया इंटू वेलॉसिटी. तर क्यू ची व्हॅल्यू किती आहे 0.3. एरिया किती आहे 2D स्क्वेअर. एरिया किती आहे 2D स्क्वेअर. वेलॉसिटी किती आहे सी अंडर रूट ऑफ आर एस. हा 0.3 2D स्क्वेअर
सी ची व्हॅल्यू किती आहे? 60 आहे ना. आणि स्लोप आर ची व्हॅल्यू किती आहे? 0.5 डी. आणि स्लोप किती आहे? 1/1000. तर आता बघा, सगळ्यात पहिले काय करा, 0.3 डिवायडेड बाय 2 ला इकडे पाठवून द्या, 60 ला इकडे पाठवून द्या, अंडर रूट ऑफ 0.5 इंटू 1/1000 ला पण इकडे पाठवून. फक्त रूट डी जसंच असतं असं करता येतं ना. रूट डी आणि हे डी स्क्वेअर हे वाला आणि याच्यातलं रूट डी. आता पहिले याचं उत्तर काढा, शांततेत व्यवस्थित काढ. बघा, हे आन्सर काढायचं, हे आन्सर काढलं आणि त्याचा स्क्वेअर करायचं. त्याचा जर स्क्वेअर केला तर काय तर 0.0125. काऊन स्क्वेअर करायचा? याचं स्क्वेअर रूट घालवायचं आपण. मग याचं रूट जाईल आणि याची पॉवर किती बनत? 4. लक्षात. तर मग 0.0125 याची पॉवर काही नाही म्हणजे 1. 1 + 4 5 आणि याचं 5th रूट घ्यायचं, रेज टू पॉवर 1/5. झिरो 0.416 हे आलं डी. मग बी काय? इन 2D 1.665 0.832 आलं का हे? नाव नेक्स्ट मीटर. बी झालं, डी झालं. काय विचारलं होतं अजून? बस एवढंच विचारलं ना. डिझाईन म्हणलं की बी आणि डी काढायचं. आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. A rectangular channel cross section has 50 mm square meter area. Area 50 meter square. Determine the discharge through most economical section. Slope दिलेला आहे 1 in 1000. Take C is equal to C म्हणजे CD. Sorry. C 52.5. C किती आहे? 52.5. आता बघा, एरिया दिलेला आहे, स्लोप दिलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे एरिया इज इक्वल टू काय असतं? बी इक्वल टू काय असतं? 2D. एरिया बी इंटू डी, तर 2D इंटू डी, 2D स्क्वेअर. तर 50 इज इक्वल टू 2D स्क्वेअर. डी स्क्वेअर इज इक्वल टू 50 भागिले 2 25. डी स्क्वेअर इज इक्वल टू 25 म्हणजे डी इज इक्वल टू 5 मीटर. डी आलं, मग डी आल्यानंतर बी भेटतं. बी किती आहे? 2D 5 किती येतं? 10 मीटर. नंतर आपल्याला काय करायचं? आर काढायचं. डी बाय 2 5 भागिले 2 2.5. आपल्याला डिस्चार्ज विचारलाय, वेलॉसिटी काढावं लागेल. सी अंडर रूट ऑफ आर एस. सी किती आहे? 52.5 अंडर रूट ऑफ आर किती आहे? 2.5 आणि स्लोप किती दिलेला आहे? 1/1000. किती येतं बघा वेलॉसिटी. मग डिस्चार्ज इज इक्वल टू एरिया इंटू वेलॉसिटी. हे किती येतं वेलॉसिटी? 2 मीटर पर सेकंड.
आणि डिस्चार्ज किती येतं? 131 मीटर क्यूब पर सेकंड. हे झाले मोस्ट इकॉनॉमिकल सेक्शन रेक्टँगलचे. आता ट्रॅपेझॉइडलचं भाऊ. हा बघा आता. हॅलो. अ मोस्ट इकॉनॉमिकल ट्रॅपेझॉइडल चॅनल सेक्शन हॅज अन एरिया 6.66 meter square. Find the discharge Q in the channel when running 1.5 meter deep. D दिलेलं आहे 1.5. Take C is equal to 60 आणि बेड स्लोप इज इक्वल टू 1 in 100 म्हणजे 1 divided by 1 in 800 म्हणजे 1 divided by 800. R भेटतं तुम्हाला. R इज इक्वल टू काय असतं? मोस्ट इकॉनॉमिकल सेक्शन साठी D by 2 म्हणजे 1.5 by 2 0.7. लक्षात. आता V इज इक्वल टू C अंडर रूट ऑफ RS. C माहिती आहे तुम्हाला किती आहे? 60. अंडर रूट ऑफ R किती आहे? 0.75. S किती आहे? 1 डिवायडेड बाय 800. किती येतं V? 1.83 मीटर पर सेकंड. नंतर विचारलंय डिस्चार्ज एरिया इंटू वेलॉसिटी 6.66 इंटू 1.837 किती येतं बघा? 12. कितवा प्रॉब्लेम आहे तो? 12.23 बरोबर मीटर क्यूब पर सेकंड. हा. आता नेक्स्ट प्रॉब्लेम. फाइंड द बेड स्लोप म्हणजे यस काढायचं. फाइंड द बेड स्लोप ऑफ ट्रॅपेझॉइडल चॅनल सेक्शन एस काढायचे ऑफ विड्थ 4 मीटर डेप्थ ऑफ वॉटर इज 3 मीटर. हा साधा प्रॉब्लेम आहे, मोस्ट इकॉनॉमिकलचा नाही आहे. नंतर अँड साइड स्लोप हे आपण नंतर घेऊ. आपण सध्या मोस्ट इकॉनॉमिकलचे प्रॉब्लेम घेतोय. हे आपल्या पहिल्या लेक्चर मध्ये राहतील. तर घेऊन टाकू. नंतरच्या याच्यात पण येऊ द्या. फाइंड द बेड स्लोप ऑफ ट्रॅपेझॉइडल चॅनल सेक्शन एस. विड्थ ते 4 मीटर पण हा मोस्ट इकॉनॉमिकलचा नाही आहे. नंतर वॉटरची डीप आहे 3 मीटर साइड स्लोप म्हणजे 2/3 किती येतं बघा? 2/3 म्हणजे 0.66. 23 ला आलेला हा 6 मार्काला. वेन डिस्चार्ज थ्रू द चॅनल इज 20 मीटर क्यूब पर सेकंड. टेक मॅनिंग्स कॉन्स्टंट 0.03. बघा मित्रांनो, एस काढायचं आपल्याला. सगळ्यात पहिले काय करायचं? एरिया काढायचं. व्हॉट द फॉर्म्युला? बीडी प्लस एनडी स्क्वेअर. ट्रॅपेझॉइडलचा फॉर्म्युला काय असतो? बीडी प्लस एनडी स्क्वेअर. बीडी प्लस एनडी स्क्वेअर. बीडी प्लस एनडी स्क्वेअर. आता बघा एरिया आपल्याकडे बी आहे 4 इंटू 3 प्लस एन आहे 0.67 इंटू
3चा वर्ग किती येतो एरिया सांगा फास्ट 18 मीटर स्क्वेअर मग एरियावरून वेलॉसिटी भेटते क्यू इज इक्वल टू एरिया इंटू वेलॉसिटी तर वेलॉसिटी इज इक्वल टू क्यू बाय तर 20 भागिले 18.03 किती येते वेलॉसिटी फास्ट सांगा 1.109 मग v इज इक्वल टू 1/n r रेस टू पॉवर 2/3 s रेस टू पॉवर 1/2 आपल्याला s काढायचं काय काढायचंय s तर v इंटू n डिवाइडेड बाय r रेस टू पॉवर 2/3 s रेस टू पॉवर 1/2 म्हणजेच रूट पण लिहू शकतो v किती आहे 1.109 इंटू हा पहिले आर पण काढावं लागेल आपल्याला हा तर पहिले आर काढून घेऊ मित्रांनो इकडं आर साठी पेरीमीटर काढावं लागेल काय राहील पेरीमीटर काय राहील ही साइड आहे ही एन प्लस अंडर रूट ऑफ सॉरी ही काय असते डी प्लस अंडर रूट ऑफ 1 प्लस एन स्क्वेअर हा ही पण डी प्लस अंडर रूट ऑफ 1 प्लस आणि ही बी तर मग काय फॉर्म्युला आहे पेरीमीटरचा पी बी प्लस 2d अंडर रूट ऑफ 1 प्लस एन स्क्वेअर बी किती आहे 4 प्लस 2 इंटू डी किती आहे 3 अंडर रूट ऑफ 1 प्लस 0.67 चा स्क्वेअर किती येतं बघाय फास्ट किती येतं 11.2 11.22 मीटर मग नंतर तुम्ही इथं आर काढून घेऊ आपण आर काय असतं ए बाय पी जर मोस्ट इकॉनॉमिकल कॉस्ट एक्सटेन्शन असेल तर डिवाइड पण इथे इकॉनॉमिकल नाही ए बाय पी किती येतं 18.03 भागिले 11.22 1 पॉईंट आलं तर आता हे आर किती आहे आता इथं काय करायचंय फॉर्म्युला लिहून ठेवलेलं आहे यांची व्हॅल्यू किती आहे 0.03 आर ची व्हॅल्यू किती आहे 1.606 रेस टू पॉवर 2 डिवायडेड बाय 3 हा इथं असं द्यायची गरज नाही नंतर एस ची पॉवर रूट किती येतं आता काय करायचं मित्रांनो डायरेक्ट स्क्वेअरिंग करून करू शकता एस ची व्हॅल्यू किती त्याचं उत्तर आलं की त्याचं स्क्वेअर करायचं रेस टू पॉवर 1/2 जर हटवायचं असेल तर स्क्वेअर करावं लागतं सांगा किती येते एस हा विंटर 23 ला आलता 6 मार्काला 5.91 इंटू एस पॉवर -4 हा इकॉनॉमिकलचा नव्हता पण जाऊ आता घेऊन टाकलं हा आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम बघा मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम अ ट्रॅपेझिडल चॅनल हॅज अ साइड स्लोप 1.5 हॉरिझॉन्टल टू 1 वर्टिकल हा साइड स्लोप म्हणजे काय दिलेलं आहे n 1.5 बाय 1 हॉरिझॉन्टल बाय वर्टिकल म्हणजे 1.5 आणि बेड स्लोप 1/4000 फाइंड द डायमेन्शन्स ऑफ मोस्ट इकॉनॉमिकल सेक्शन बी काढायचं डी काढायचं हा इट हॅज पास डिस्चार्ज किती आहे 15 मीटर क्यूब पर सेकंड क्यू किती दिलेलं आहे 15 मीटर क्यूब पर सेकंड आणि
एन कितना दिया है 0.012. आता काय करायचं थोडं शांततेत घ्यायचं. सगळ्यात पहिले हा तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजे. इकडे बघा आपल्याला डिस्चार्ज दिलेला आहे हा आणि एन दिलेलं आहे तर आपल्याला पहिले हा फॉर्म्युला माहिती आहे बी प्लस 2ND डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू काय डी अंडर रूट ऑफ 1 प्लस एन स्क्वेअर. डी अंडर रूट ऑफ 1 प्लस एन स्क्वेअर या एक फॉर्म्युल्याचा उपयोग होणार आहे आणि आर इज इक्वल टू डी बाय 2 या एक फॉर्म्युल्याचा उपयोग होतो. हे दोन मोस्ट इकॉनॉमिकल सेक्शन साठी आपल्याला फॉर्म्युले लागते. तर बघा बी प्लस 2ND डिवायडेड बाय 2 हा इज इक्वल टू डी अंडर रूट ऑफ 1 प्लस एन स्क्वेअर. आता सगळ्यात पहिले काय करा बी जसंची तसं 2 एन ची व्हॅल्यू किती आहे 1.5 इंटू डी या 2 ला इकडे पाठवू आपण 2D हा अंडर रूट ऑफ 1. याचं उत्तर काढावर 1.15 1 प्लस 1.5 चा स्क्वेअर हे 1.5 टू 3D याचं किती येतं रूट काढलं ना मल्टिप्लाय बाय 2 करा 3.60D. आता DD ला जवळ घ्यायचं B इज इक्वल टू 3.60D एकदम जास्त डिजिट घ्यायचं बरं -3D तर B इज इक्वल टू 0.60D. B इज इक्वल टू 0.60D एवढं कळालं. आता आणि एरिया इज इक्वल टू काय असतं BD प्लस ND स्क्वेअर BD प्लस ND स्क्वेअर तर B च्या ठिकाणी 0.60D इंटू D प्लस 1.5D स्क्वेअर 0.60D स्क्वेअर प्लस 1.5D स्क्वेअर किती येतं हे 2.1D स्क्वेअर. एरिया इज कळालं एरिया क्यू निकाल आपण. आता बघा तुम्हाला क्यू काय काढायचंय डायमेन्शन काढायचं क्यू दिलेलं आहे हा क्यू काय असतं एरिया इंटू तर क्यू किती आपल्याकडे 15 एरिया किती है 2.1D स्क्वेयर. V का फॉर्मूला क्या है कौन सा बेरिंग्स कांस्टेंट दिया है ना 1/n इंटू R रेस्ट टू पावर 2/3 S रेस्ट टू पावर 1/2. लक्षात आता काय करायचं S दिलेला आहे का बेड स्लोप 1/4000 बघा रे 15 इंटू 2.1D स्क्वेअर यान किती आहे 0.012 0.012 हा नंतर R ला काय लिहू शकता 0.5D ची पॉवर 2/3 R ला काय लिहू शकता 0.5D ची पॉवर D/2 राहते ना नंतर S ला रूट मध्ये लिहू शकता रेस्ट टू पॉवर 1/2 म्हणजे रूट किती येते हे. आता काय करायचं बघा नीट बघा सगळ्यात पहिले हा आता 15 जसंची तसे 2.1 हा इंटू हे करावर पहिले हे बघा तुम्हाला सांगतो 2 मिनिट ऐका 2.1 इंटू 0.5 ची पॉवर 2/3 0.5 ची पॉवर 2/3
इकडे लक्ष द्या. अंडर रूट ऑफ 1 डिवायडेड बाय 4000 आणि 0.012 इंटू टी ची पॉवर 2/3 आणि डी स्क्वेअर. हे पण डी स्क्वेअर राहील ना, हे पण डी स्क्वेअर आणि डी ची पॉवर 2/3. आता पहिले याचं उत्तर काढा फास्ट. 1.743 कळालं. आता इकडे बघा, इन मल्टिप्लिकेशन देयर इज ऍडिशन ऑफ पॉवर. गुणाकारात घातांकाची बेरीज होती. डिवाइड बाय हे केलेलं ना, हे आलं 1.743. तर इकडे बघा 3 2 जार 6 8/3 2 + 2/3 किती होईल? 8/3 होईल ना. हा 8/3 इन मल्टिप्लिकेशन देयर इज ऍडिशन ऑफ पॉवर. आता बघा 15 डिवायडेड बाय 1.743 किती येते? डी रेस्ट पॉवर 8/3 किती? 8.605. मग आता डी काढायचं तर काय करायचं? 8.605 याची उलटी घ्यायची पॉवर 3 डिवायडेड बाय 8 किती येतं? डी किती येतं? किती? 2.241 मीटर. बरोबर आहे. 2.241 मीटर. हा आता याला काय करायचं? बरोबर आहे, एकदम राईट. नंतर आता डी 0.6 डी आहे ना, तर 0.6 ने मल्टिप्लाय करा. 1.344 मीटर. चल समजलं. हे 6 मार्काला येते. हा विंटर 23 ला आलेला. लगेच खासकर बॅकलॉग स्पेशलिस्ट ठेव. विंटर म्हणजे बॅकलॉगला जास्त आलं. त्यात रेग्युलर मध्ये ते एकदम सोपे प्रॉब्लेम होते. आता बघा, आता याच्यासारखंच एक घेऊ अजून 22 ला आलेला. आता अ ट्रॅपेझिडल most economical channel section has side slope 1.5 divided by 1.5. It is required to discharge 20 meter cube per second. Bed slope 1 meter in 6 kilometer. 6 kilometer म्हणजे 6000. Design the section using Manning's formula. थोडं जर डोक्याचा वापर केला तर हे खूप सोपं आहे. आता बघा, आपला फॉर्म्युला काय? बी प्लस 2ND. जर जसं मी सांगितलं तसं लक्षात ठेवलं तर कायमचं लक्षात राहतो. बाय 2 डी अंडर रूट ऑफ 1 + s². टॉप विड्थ म्हटलंच तर डायग्राम काढतो. ही टॉप विड्थ आहे आणि एस डिवायडेड बाय 2 आणि हा डी अंडर रूट ऑफ 1 + n². ही साइड. आता बघा, आता बी प्लस 2ND. एन किती आहे? 1.5 इंटू डी 2 ला वरी पाठवलं 2D 1 + 1.5 चा स्क्वेअर किती येतं सांगा? हे बी प्लस 3D 1 + 1.5 चा स्क्वेअर. बी प्लस 2D बी प्लस 3D इज इक्वल टू 3.60D. तर बी इज इक्वल टू 3.60D मायनस 3D किती येतं? बी इज इक्वल टू 0.6D. हे आलं 60 म्हणजे 6. आता
हे झालं एरिया इज इक्वल टू बीडी प्लस एनडी स्क्वेअर. एकसारखे स्टेप करायचे म्हणजे प्रॉब्लेम अवघड जात नाही. हा बी 0.6 डी प्लस 1.5 डी स्क्वेअर 3.6 मायनस 3 हा ना 0.6 डी इंटू डी बरोबर ना. तर 0.6 डी स्क्वेअर प्लस 1.5 डी स्क्वेअर किती होईल ते 2.1 डी स्क्वेअर बरोबर आहे. आता बघा एरिया झालं. आता क्यू इज इक्वल टू काय असतं एरिया इंटू वेलॉसिटी. क्यू कितना दिवाला है क्यू किती आहे 20 एरिया 2.1 डी चा स्क्वेअर वेलॉसिटी किती आहे 1/n r रेस टू पॉवर 2/3 s रेस टू पॉवर 1/2 हा 20 2.1 डी स्क्वेअर 1/n किती आहे 0.015 आणि आर असतं मोस्ट इकॉनॉमिकल सेक्शन नुसार d/2 म्हणजे 0.5 डी. तर 0.5 डी रेस टू पॉवर 2/3 आणि बेड स्लोप किती लिहिलंय 1/2 d/2 d/2 म्हणजे 0.5 डी आले d/2 फक्त आर काय असतं d/2 रिलेशन असतं आले. डी ची व्हॅल्यू पिलू नाही ठेवली आपण आले फक्त इथं काही नाही म्हणजे 1/2 0. हा ऍझम्पशन नाही रिलेशनच येते d/2. हा आता बघा यस 1 divided by 4,000 6,000. हा आता काय करायचं 20 हा वाटलंच तर इकडे फेका किंवा तिथंच काढा 2.1 इंटू 0.5 ची पॉवर 2/3 अंडर रूट ऑफ 1 divided by 6,000 अपॉन 0.015 डी ची पॉवर 2/3 इंटू डी चा स्क्वेअर. हा हे किती येतं 5 सांगा किती आलं हे 1.138 डी रेस टू पॉवर 8/3 या दोघांची इन्व्हर्टेशन देण्याचं ऍडिशन ऑफ पॉवर. हा हे किती येतं 17.57 याला 3/8 करायचं उलट किती येतं डी 2. आणि मग बी इज इक्वल टू 0.6 डी 1. बरोबर ना 1.75 मीटर. आज पुरतं एवढं बस झालं.